तर पहा आम्ही नातवाच्या वाढदिवसा दिवशी मस्त असा खव्याचा केक आणला होता, त्याला डेकोरेट केलं होतं. तर पहा मस्त त्याचं सोहम नाव पण टाकलेलं आहे, पण तुम्हाला ते उलटं दिसत असन कारण त्याचं तोंड आम्ही तिकडे केलं होतं नातवाकडं. तर पहा मस्त असं डेकोरेशन केलेल्या फुग्याचंही मस्त. तर पाहता ही वाढदिवसाला सुरुवात झालेली आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, वाढदिवसाची तयारी झालेली आहे आणि वाढदिवस आम्ही आमचं घरचं हॉटेल आहे जेवणाचं, तिथं आम्ही ठेवलेलं आहे. कारण पाऊस चालू होता रात्रंदिवस आणि घरी अडचण असल्यामुळे आम्ही तिकडं हॉटेलवर ठेवलं होतं आमच्या घरच्याच. तर पहा आम्ही आता घरच्या सगळ्या फॅमिलीनं ओवाळलेलं आहे, मुलीनं ओवाळलेलं आहे, मी ओवाळल्या, सुनबाईनं, म्हणजे नातेवाईकांनी जाऊन सगळ्यांनी आम्ही असं फॅमिलीनं नातवाला ओवाळून घेतलेले बाळाला. आणि त्यानंतर मग सगळ्यांनी ओवाळ्याच्या नंतर आम्ही काय केलेले, तर वाढदिवस मेणबत्ती फुलवली आणि वाढदिवस मेणबत्ती फुलवली आणि केक कट करून घेतलेला आहे. तर पहा असं आता केक कट केल्याच्या नंतर काय केलेले, तर सगळे छोटे छोटे मुलं हे सगळे आम्ही असे फोटो काढलेले आणि घरच्या फॅमिलीचे पण सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत, पण आम्ही थोडक्यात तुमच्याशी शेअर केलेले आहे. तर बाई छोटी छोटी मुलं, घरची मुलीची मुलं, ही सगळ्यांचे असे बरेच फोटो काढले, पण तुमच्याशी थोडक्यात एक एकच शेअर केलेला आहे. तर पहा हे लेडीज खूप अशा म्हणजे शेजारपाजारी ओळखीच्या हे सगळ्या अशा बायका, मुलं, पुरुष सगळे होते. वाढदिवसाला गच्चभर होतं आणि बाहेर पाऊस पण खूप चालू होता. तर आम्ही जेवणाचा कार्यक्रम ठेवला नव्हता कारण पावसामुळे परेशानी होती म्हणून. तर काय केलेलं, आम्ही नाश्त्यासाठी वाढदिवसाला आलेल्यांसाठी बालुशाही आणि समोसे ठेवले होते. तर पहा आता हे समोसे बालुशाच्या प्लेट आपण देणं चालू आहे सगळ्यांना. तर काय केलेलं आहे, कोणी इथं खाल्लं कोणी नाही, कारण संध्याकाळच्या 8:30-9 वाजले होत्या. त्यामुळे सगळ्या बायकांना आता घरची कामं असतात ना, ओढ असते, तर त्यामुळे सगळे आपलं घराकडं आता निघाले होते. तर पहाशे आणि फोटो पण कोणी काढलेले आहेत. तर आम्ही काय सगळं काय शेअर करू शकलो नाही. आणि जे बाळाला कोणी काय गिफ्ट आणले ते पण प्रत्येकाचं देणं चालू होतं. एकीकडं समोसे ते प्लेटा चालू होतं, तर एकाकडे फोटो पण चालू आहेत सगळ्यांचे. हे पहा आमच्या दोघांचे फोटो आणि पुन्हा मुलीचे, तिची मुलं, माझा भाऊ, हे असे म्हणजे प्रत्येक फॅमिलीचे आम्ही असे फोटो काढून घेतलेले आहेत. हे आमचे पाहुणे आहेत, पुन्हा हे बा माझी जाऊ आहे, म्हणजे सगळे असे हे पाही बाळ, सून, लेक, असे सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत. तर याच्यासोबत फोटो काढत काय केलेलं आम्ही. आणि आज भजनाचा पण आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं आमचं लेडीजचं भजन पण आज ठेवलेलं होतं. तर भजन पण आम्ही असं घरातच ठेवलं होतं, कारण पावसामुळे बाहेर बसायला जागा नाही, तर आम्ही घरामध्येच भजनाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे. तर पहा तुम्ही. तर पहा मंडळी, आम्ही नातवाच्या बड्डेसाठी एक पारंपरिक पद्धतीनं वाढदिवस करताना आम्ही भजनाचा पण कार्यक्रम ठेवला होता लेडीजचा.
तर भजन आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. कारण एका दिवशी भजन वाढदिवस, कारण पाऊस चालू होता रात्रंदिवस, म्हणून आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी ठेवलं होतं भजन पण थोडंफार. आणि तर कसं वाटलं आमचा छोट्याशा नातवाच्या बड्डे पार्टीचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आम्ही आज नातवाच्या बड्डेचा व्हिडिओ आम्ही थोडासा तुम्हाला लेट टाकालो. 4 ते 5 दिवस झालं वाढदिवस होऊन, पण म्हणलं आम्हाला थोडासा वेळ भेटला नाही, पाऊस चालू, म्हणून आम्ही थोडासा लेट तुमच्याशी शेअर करायलो. चला तर पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.